दरम्यान साताऱ्याच्या वाईमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। धोम धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। वाईमध्ये कृष्णेचा रुद्रावतार पाहायला मिळतोय। पूल पाण्याखाली गेलेत। महागणपती मंदिरामध्ये सुद्धा पाणी शिरलंय। पुराचं पाणी नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वाई शहरामध्ये सुद्धा पाण्याचं आपण बघतोय की कशा पद्धतीने पाणी शिरायला सुरुवात झाली। या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून जात माझे सहकारी प्रकाश शिंदे आपल्या सोबत आहे। प्रकाश, सध्या साताऱ्यामधल्या वाईमध्ये काय चित्र आहे आणि एकंदरीतच साताऱ्यामध्ये कशा पद्धतीने पाऊस होतोय, काय परिस्थिती आहे सध्या? खरं तर गेल्या 24 तासापासून साताऱ्यात मुसळधार पावसाने संततधार सुरू केली असून वाई शहरामध्ये जे आहे ते धोम धरणातून पाणी सोडल्यामुळे वाई शहरातील महागणपती जो महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे त्या मंदिराला पुराच्या पाण्याने वेढलेलं आहे आणि संपूर्ण आता त्या मंदिराच्या साईडनं चारही साईडनं पाणी आहे। खरं तर कालपासून जो मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय त्यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यातील जी धरणं आहेत, कोयना असू द्या, धोम, कनेर, उरमोडी किंवा तारळी, या धरणातून टप्प्याटप्प्यातून आज सकाळपासून पाणीचं विसर्ग करण्यात आलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे प्रशासनाने सध्या आव्हान केलेलं आहे की कुठल्याही नदी पात्रात कोणीही जाऊ नये आणि ज्यांच्या कोणाच्या शेतातील मोटरी वगैरे असतील त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन मोटरी काढण्याचा प्रयत्न करू नये असं आव्हान केलेलं आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद प्रकाश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।